आणि यानंतर बातमी आहे राज्यभरातल्या थंडीची। खरं तर राज्यातली ही थंडी आता गुलाबी राहिलेली नाहीये, तर ती कडाक्याची बनली आहे आणि मायनगरी मुंबईमध्ये सुद्धा वातावरणाचा पारा हा चांगलाच खाली आलेला आहे। त्यामुळे मुंबईकरांना सुद्धा कधी नव्हे ते सुखद थंडी अनुभवायला मिळते। मुंबईत आज नीचांकी तापमानाची नोंद झाली। 12.5 अंशांवरती मुंबईचा पारा घसरलेला होता। उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे गारठा वाढल्याचं सांगितलं जातंय। पुढचे 2 ते 3 दिवस राज्यभरात थंडी अशीच कायम राहील अशी माहिती हवामान खात्याचे उपमहासंचालक के.एस. होसळीकर यांनी दिलेली आहे। दिवसाचं तापमान परत एकदा वर होतं। हा ट्रेंड परत गेल्या 3-4 दिवसापासून आपल्याला दिसतोय की मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे वाऱ्याची दिशा आहे ती संपूर्णपणे उत्तरेकडून येणारे वारे आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये आणि खास करून कोकणामध्ये पण असं म्हणायला लागलं की तापमानामध्ये बऱ्याच ठिकाणी 3 ते 4 डिग्री सरासरीपेक्षा तापमान खाली गेलेलं आहे। वाऱ्याची दिशा सर्वसाधारणतः दिवसाच्या वेळी नॉर्थ वेस्टर्ली, ज्याला आपण वायव्य दिशा म्हणू शकतो, आणि रात्रीच्या वेळी ती सर्वसाधारणतः उत्तरेकडून येणारे वारे आहेत आणि ह्याचाच परिणाम म्हणून दिवसा आणि रात्री दोन्हीच्या तापमानामध्ये आपल्याला घसरण दिसते।